Dear students, I am Dr. Rajiv Sapre and this is the 8th lecture in the series of video lectures about SSC Mathematics, and we are discussing the chapter quadratic equation. So in the previous lecture you know that we have seen formulae for if you have the equation ax square plus bx plus c equal to 0, the quadratic equation, if alpha and beta are the roots, okay, then we have seen that alpha plus beta, it comes out to be minus b upon a, and alpha into beta comes out to be c upon a. And also we have seen that value of d is what? Discriminant. D is discriminant and its value of d is b squared minus 4ac. एवढ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या आणि त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केले. शेवटी हे सर्व जी थिअरी आपण शिकतो दॅट इज टू बी यूज्ड टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. ओके, आता ह्याच्या पुढे जाऊन आपण काय शिकणार आहोत तर उलटं काम मला करायचं आहे. आत्तापर्यंत आपल्याला काय दिलं होतं? क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं होतं आणि त्याचे रूट्स तुम्ही काढायचे. आता समजा तुम्हाला सांगितलं आपण की फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन, फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन whose roots are alpha and beta. उलटं काम आता, whose roots are alpha and beta. अल्फा आणि बीटा ज्याचे रूट्स असतील असं क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग त्याला काय फॉर्म्युला आहे बघा. आता कधी म्हणणार तुम्ही अल्फा आणि बीटा त्याचे रूट्स आहेत, तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा टाईपचं असलं पाहिजे ना. म्हणजे कसं आहे बघा, एक्स इज इक्वल टू अल्फा और एक्स इज इक्वल टू बीटा अशी स्टेज आली पाहिजे. तर मग तुम्ही म्हणता की अल्फा आणि बीटा त्याचे रूट्स आहेत. म्हणजेच काय व्हायला पाहिजे, एक्स मायनस अल्फा इज 0 और एक्स मायनस बीटा इक्वल टू 0. म्हणजेच काय व्हायला पाहिजे, उलटं करतोय आपण आता. हे एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा हे 0 व्हायला पाहिजे. मग आता हा गुणाकार करा. एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर झालं. मग एक्स इंटू हे मायनस बीटा म्हणजेच मायनस बीटा एक्स, हे मायनस अल्फा इंटू एक्स म्हणजेच मायनस अल्फा एक्स, आणि हे मायनस अल्फा इंटू मायनस बीटा म्हणजेच काय, प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. मग आता ह्याच्यातून एक्स कॉमन घेता येईल ना मला. म्हणजेच काय होईल बघा, एक्स स्क्वेअर्ड मायनस हे मायनस साईन आपण कॉमन घेतलीच आहे. म्हणजे हे अल्फा आणि बीटा त्यांचं ॲडिशन अल्फा प्लस बीटा इंटू एक्स आणि प्लस किती अल्फा बीटा इक्वल टू हे 0, हे 0. हे त्याचा फॉर्म्युला तयार झाला. म्हणजे काय आता अर्थ बघा त्याचा काय, तो जर मला असं सांगितलेलं असेल की असं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा की ज्याचे रूट्स अल्फा आणि बीटा आहेत. लक्षात आलं का? असं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा की ज्याचे रूट्स अल्फा आणि बीटा आहेत. तर मी काय करायचं, हा साधा फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस कंसामध्ये अल्फा प्लस बीटा इंटू एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा. म्हणजेच थोडक्यात काही ठिकाणी काही ऑथर्स ते असं लिहितात, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स, सम ऑफ रूट्स बघा, म्हणजेच ते अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस प्रॉडक्ट ऑफ द रूट्स. मी एवढंच लिहितो, प्रॉडक्ट इक्वल टू 0. प्रॉडक्ट म्हणजेच प्रॉडक्ट ऑफ द रूट्स. ओके, मी नीट लिहितोच इथे, तसं गोंधळ नको तो. आपण असं लिहूया ते नीट. काय फॉर्म्युला होतो बघा, हा जो फॉर्म्युला आहे ना तो आपण साध्या भाषेत असा लिहू शकता की म्हणजे वर्ड्समध्ये असं म्हणूया आपण. हे जे आहे ना अल्फा आणि बीटा हे काय आहेत, रूट्स आहेत, त्यांची बेरीज, आणि इथे काय आहे त्यांचा गुणाकार. बेरीज म्हणजेच सम आणि गुणाकार म्हणजेच प्रॉडक्ट. त्यामुळे मी कसं लिहिणार, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स. समचं स्पेलिंग नीट लक्षात घ्या, SOME नव्हे, SUM, बेरीज, सम ऑफ रूट्स इंटू एक्स आणि प्लस तिसऱ्या कंसामध्ये प्रॉडक्ट ऑफ द रूट्स, प्रॉडक्ट ऑफ रूट्स, आणि इक्वल टू 0 लिहायला विसरायचं नाही. पहिल्याच लेक्चरमध्ये मी सांगितलंय, इक्वेशन म्हटलं की तिथे इक्वल टू साईन असलीच पाहिजे. आणि हेच आपण शॉर्टमध्ये कसं लिहितो, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. दिस इज हाऊ इट इज रिटन. सी, असं ते आपण लिहिणं महत्त्वाचं आहे. मुद्दा काय आहे याच्यामध्ये की मला आता
असे दोन फॉर्म्युला, असा एक फॉर्म्युला, ॲक्च्युली दोन नव्हे, ते फक्त वर्ड्समध्ये आणि आपण सिम्बॉलिकली लिहिलं. लक्षात घ्या, हे जे काही आपण लिहिलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज 0, दॅट इज सेड इट इज रिटन इन सिम्बॉलिक फॉर्म. अल्फा बीटा हे सिम्बॉल्स आहेत. कशाचे सिम्बॉल्स आहेत? रूट्सचे. कशाचे रूट्स? त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. म्हणजे समजा तुम्हाला आता असं सांगितलं, हे सिम्बॉलिकली लिहिलं आणि हे वर्ड्समध्ये लिहिलं, सम ऑफ रूट्सची. म्हणजे आता समजा तुम्हाला असं सांगितलं की बाबांनो असं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा की ज्याचे दोन रूट्स 3 आणि 2 असतील. म्हणजे हा तुमचा अल्फा आणि हा तुमचा बीटा. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन तसं कसं तयार होणार? एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स, यांची बेरीज म्हणजे 5x आणि प्लस प्रॉडक्ट ऑफ द रूट्स म्हणजे यांचा गुणाकार 6 झालं, इक्वल टू 0. किंवा समजा तुम्हाला असं सांगितलं -3 आणि 7 हे रूट्स असलेलं इक्वेशन तयार करा. मग मी काय करणार? हा अल्फा आणि हा बीटा म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स म्हणजे यांची बेरीज 7 आणि वजा 3ची बेरीज किती झाली? 4. म्हणजे ते 4x आणि प्लस प्रॉडक्ट ऑफ द रूट्स यांचा गुणाकार किती? -21 इक्वल टू 0. झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार. समजलं ना? त्यामुळे इथे अगदी सोपा इश्यू आहे. आय होप यू अंडरस्टूड इट. व्हेरी सिम्पल. या अतिशय सोप्या गोष्टी आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनमधल्या. आणि हा चॅप्टरच असा आहे की जो तुम्हाला पूर्ण मार्क देऊन जाईल. फक्त मार्क मिळवणं हे ध्येय नसलं पाहिजे तुमचं. लक्षात घ्या, मार्क मिळवणं हे काय ध्येयच असलं पाहिजे असं नाही आहे. बघा आता इथे लेटस रिमेंबरमध्ये सर्व गोष्टींचं एकत्रीकरण केलेलं आहे. हां, अजून आपणाला नेचर ऑफ द रूट्स हा विषय शिकायचा आहे. तर तो आपण आधी डिस्कस करूया. म्हणजे मग तुम्हाला त्याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवता येतील. आणि मग त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. ॲप्लिकेशन्स म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्स वगैरे असतील. मुद्दा काय आहे? प्रॉब्लेम सोडवता येणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच त्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वापरली जाणारी थिअरी कशी निर्माण झाली हे सर्वात महत्त्वाचं आहे. मॅथमॅटिक्समध्ये एक तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की कुठलीही स्टेप मी जी लिहितोय ना ती तशी मी का लिहितोय हे ज्याला कळतं ना, त्याची कारणमीमांसा ज्याला कळते त्याला गणित चांगलं कळालं असं नेहमी म्हटलं जातं. तर तुमच्यापैकी जे चांगले विद्यार्थी आहेत, अनेक वेगवेगळे हेटरोजिनस ग्रुप असतो. काही मुलांना फक्त नदीच्या पलीकडे जायचं असतं म्हणजे पास व्हायचं असतं. काही मुलांचं असं काही एम नसतं, अगदी 100पैकी 100 मार्क मिळवायला पाहिजेत, 70-80 मार्कांवर ते हॅपी असतात. आणि काही मुलं अशी असतात की त्यांना मार्क मिळवायचेत, विषय पण समजला पाहिजे. तर मग सर्व प्रकारे ही लेक्चर्स तुम्हाला उपयोगी पडतील अशा प्रकारे मी बनवण्याचा विचार चाललो आहे माझा. हळूहळू आणखी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत जाईल. तर आता आपण पुढचा जो भाग आहे तो आपण त्याचा विचार करूया. त्याच्यामध्ये आपणाला काय शिकायचं आहे बघा? नेचर ऑफ द रूट्स. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं काय असतं? ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. त्याचे जे रूट्स असतात त्याचा फॉर्म्युला काय? x इज इक्वल टू -b प्लस रूट ऑफ d अपॉन 2a. आणि दुसरा रूट म्हणजे ह्याला समजा आपण अल्फा म्हटलं आणि दुसरा रूट काय होणार? बीटा -b मायनस रूट ऑफ d अपॉन 2a. ओके. आणि d ची व्हॅल्यू काय असते? b² मायनस 4ac. यालाच काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट. त्यालाच म्हणतात डिस्क्रिमिनंट. ओके. आता इथून सर्व काम सुरू झालं आपलं. आता हा जो डी आहे ना तो वर्गमुळात आहे. तुम्हाला हे निश्चित माहिती आहे की आपणाला निगेटिव्ह रिअल नंबरचं वर्गमूळ नाही काढता येत. म्हणजे ते काढता येतं, त्याला कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणतात. पुढे जाऊन तुम्ही 11वीमध्ये वगैरे गेलात की रूट ऑफ -5 वगैरे पण तुम्ही काढणार आहात. लक्षात घ्या, आत्ता नाही. आत्ता तुमच्या दृष्टीने काय माहिती आहे तुम्हाला की यू कॅनॉट कॅल्क्युलेट स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह रिअल नंबर. त्यामुळे इथे जर डी निगेटिव्ह आला तर आपण काय म्हणणार? देर आर नो रूट्स इन रिअल नंबर्स. म्हणजे पहिला मुद्दा असा होईल, डी लेस दॅन 0 जर आलं देन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज
नो रूट्स, नो रियल रूट्स, नो रूट्स असं म्हणूया आपण, नो रूट्स इन द सेट ऑफ रियल नंबर्स, इन सेट ऑफ रियल नंबर्स. विषय सेटल झाला, तिथे शक्यच नाही. आता जर डी 0 असेल तर काय होईल बघा, डी जर 0 झालं तर हे -b + 0/2a आणि इथे -b - 0/0चा, डी जर 0 झालं तर रूट ऑफ डी काय, रूट ऑफ 0. 0चं रूट काय असतं, 0च, कारण 0चा स्क्वेअर 0 असतो. कन्फ्यूज होण्याची काही गरज नाही आहे, आपल्या आयडियाज क्लिअर पाहिजेत. मी जेव्हा 4 हा 16चा रूट आहे म्हणतो, का म्हणतो तर 4चा वर्ग 16 आहे. पण करून बघायचं ना आपण, 0चं वर्गमूळ काय, ह्याचं जर टेन्शन आलं तुम्हाला आणि सरांनी किंवा मॅडमनी सांगितलं ते 0चं वर्गमूळ 0 आहे, ते का सांगितलं तसं, तर 0चा स्क्वेअर पण 0 येतो. म्हणून आपण काय म्हणणार बघा, हे -b + 0/2a आणि इथे -b - 0/2a, म्हणजे दोन्ही सेम येणार. +0 काय आणि -0 काय, डझंट मॅटर. म्हणून इथे काय म्हणणार मी, क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज बोथ रूट्स कसे असणार ते रूट्स, बोथ रूट्स रियल अँड इक्वल. रियल नंबर्स असणार ते, रियल म्हणजे खरे अशा अर्थाने नव्हे, रियल नंबर्स या सेटमधला तो व्हॅल्यू असणार ती, रियल अँड इक्वल. ते इक्वल असतील, वेगवेगळे नाही. आणि तिसरा आता काय होईल बघा, डी > 0, म्हणजे मग मला त्याचं रूट काढता येईल. > 0 याचा अर्थ काय, पॉझिटिव्ह रियल नंबर आहे तो, आय कॅन कॅल्क्युलेट इट्स रूट. परंतु काय होणार बघा, समजा तो 7 आला तर ते वर्गमुळात 7 असं राहणार तिथे, पण ते 16 आलं तर ते 4 करता येईल मला. म्हणजे त्याच्यामध्ये 2 भाग करणार आपण, डी > 0 आणि तो > 0 असून परफेक्ट स्क्वेअर असेल तर काय, आणि नॉट परफेक्ट स्क्वेअर असेल तर काय. परफेक्ट स्क्वेअर असेल, समजा परफेक्ट स्क्वेअर म्हणजे कसले नंबर्स बघा, परफेक्ट स्क्वेअर 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, 16 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, असे नंबर्स. किंवा 7 आलं, 15 आलं, 23 आलं तर हे नॉट परफेक्ट स्क्वेअर्स. मग अशा वेळी त्याचे रूट्स कसे असणार त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, याचा तुम्हाला विचार करायचा आहे. मग त्याच्यासाठी बघा, आय विल इरेज दिस सो दॅट वी कॅन कंटिन्यू. ओके, आता हे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत ते ठीक आहे, पुन्हा लिहूया आपण, पुन्हा लिहू आपण. बघा काय रूटचा फॉर्म्युले बघा, पुन्हा एकदा लिहितो मी, -b + √d / 2a आणि -b - √d/2a. आता त्याच्यामधले a आणि b हे रियल नंबरच आहेत आणि √d जो आहे, √d तो आता परफेक्ट स्क्वेअर आहे की परफेक्ट स्क्वेअर नाही असं तुम्ही म्हणताय. तो जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर त्याचा वर्गमूळ मला काढता येईल आणि तो एक होल नंबर होईल किंवा इट विल बी सम रियल नंबर. आणि इथे त्याचं काय होईल, परफेक्ट स्क्वेअर नसेल म्हणजे होल नंबर तो होईल. आणि इथे काय होणार, परफेक्ट स्क्वेअर नसेल, समजा तो डी हा परफेक्ट स्क्वेअर नसेल तर ते इरॅशनल नंबर होणार. तिथे 7 असेल तर वर्गमुळात 7 हा कसा असतो, तुम्ही 9वी मध्ये शिकलेला आहात. रॅशनल नंबर्स म्हणजे काय, इरॅशनल नंबर्स म्हणजे काय. तर जर हा परफेक्ट स्क्वेअर नसेल तर इथे वर्गमुळात काहीतरी ते राहणार, म्हणजेच तो इरॅशनल होणार. आणि परफेक्ट स्क्वेअर असेल 64 वगैरे असा तर त्याचं वर्गमूळ तुम्ही काढू शकता, म्हणजे आता तिथे इरॅशनल नंबर असणार नाही. त्यामुळे 2 केसेस ज्या आहेत ना, त्याच्यामध्ये पहिली जी केस आहे डी > 0 आणि डी इज परफेक्ट स्क्वेअर, त्यावेळी रूट्स कसे असणार, रियल नंबर तर असणारच, रॅशनल, दिस इज इम्पॉर्टंट, रॅशनल अँड अनइक्वल किंवा डिस्टिंक्ट कसंही म्हणा. अनइक्वल म्हणजेच इक्वल नसलेले, म्हणजेच वेगवेगळे, म्हणजेच डिस्टिंक्ट. आणि जर हा डी > 0 आहे बट डी इज नॉट परफेक्ट स्क्वेअर, तर मग काय होणार, रियल इरॅशनल. बघा इथे बदल झाला,
रियल, इरॅशनल अँड डिस्टिंक्ट किंवा अनइक्वल. बघा, जर तुम्हाला अजून रियल नंबर्स म्हणजे काय, रॅशनल नंबर्स म्हणजे काय, इरॅशनल नंबर्स म्हणजे काय, होल नंबर्स म्हणजे काय, नॅचरल नंबर्स म्हणजे काय हे जर नीट माहिती नसेल तर पुन्हा 9वीचं पुस्तक उघडा. ते काय आपण शिकलेलो आहोत ते आठवा, वाचा पुन्हा. ते नसेल समजलं तर समजावून घ्या, परंतु कुठलीही गोष्ट समजल्याशिवाय गणितात पुढे जाता येत नाही. हा नियम लक्षात ठेवा. यू हॅव टू अंडरस्टँड इच अँड एव्हरीथिंग, देन अँड देन ओनली यू कॅन प्रोसीड, अदरवाईज नॉट. ही काही गंमत नाही आहे. हे सर्व आधीच्या गोष्टींवर आधारित आपण पुढे पुढे काम करत जातो. त्यामुळे काय गोष्टी आपण शिकलो बघा. डिस्क्रिमिनंट, तुम्हाला नेचर ऑफ द रूट ओळखायचं असेल, रूट्स कसे असतील, म्हणजे ते रियल आणि इक्वल असतील का, रियल रॅशनल आणि अनइक्वल असतील का, रियल इरॅशनल आणि अनइक्वल असतील का, ते रियल नंबरच असूच म्हणजे रियल नंबरच्या सेटमध्ये ते रूट नाहीच आहेत असं असेल का. तर हे सर्व कशावर अवलंबून आहे, त्या डीच्या व्हॅल्यूवर. म्हणजे डी हा किती महत्त्वाचा रोल प्ले करतो बघा. आणि डी म्हणजे काय आहे, गेल्याच लेक्चरला मी सांगितलंय, पण पुन्हा एकदा मी रिपीट करतो. डी म्हणजेच b² - 4ac. यालाच काय म्हणतात, डिस्क्रिमिनंट. आणि हा डिस्क्रिमिनंट ठरवतो नेचर ऑफ द रूट्स. हा डिस्क्रिमिनंट ठरवतो नेचर ऑफ द रूट्स. म्हणजेच काय, डी ग्रेटर दॅन 0 आहे आणि परफेक्ट स्क्वेअर आहे तर रूट्स कसे असणार. डी ग्रेटर दॅन 0 आहे पण परफेक्ट स्क्वेअर नाही, मग रूट्स कसे असणार. डी इक्वल टू 0 आहे त्यावेळी रूट्स कसे असणार, आणि डी लेस दॅन 0 आहे अशा वेळी रूट्स कसे असणार. हे सर्व आपणाला नीट यायलाच पाहिजे. त्यामुळे इन अ नटशेल मी इथे ते पुन्हा लिहितो, एकत्रीकरण करून. असं एकत्रीकरण मधून मधून करायचं. मागे आपण काय शिकलो ते बघायचं. त्याला सिंहावलोकन म्हणतात आपल्या अभ्यासाचं. हे सिंहावलोकन हा शब्द कुठून आला, तर सिंह ज्यावेळी चालत जातो ना त्यावेळी मधून मधून तो मागे वळून बघतो. आपण काय काय आत्तापर्यंत काम कुठून कुठून आलो तसं आपण बघायचं. गणितात आपण काय काय शिकलो आत्तापर्यंत, हा चॅप्टर आहेच महत्त्वाचा, पण या चॅप्टरमध्ये सुद्धा आधीच्या आयडिया आपण वापरलेल्या आहेत, लक्षात घ्या. मग त्या सर्व आपणाला सिंहावलोकन केल्यात की कळायला लागतात. म्हणून गणितात ही फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे. यू हॅव टू गो बॅक अँड सी व्हॉट इज हॅपनिंग. ठीक आहे. मग आता बघा, आपण एक नटशेलमध्ये लिहूया की ax² + bx + c हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि त्याच्यामुळे डीची व्हॅल्यू काय होणार, b² - 4ac. मग नेचर ऑफ द रूट्स, नेचर ऑफ रूट्स, डी ग्रेटर दॅन 0 अँड परफेक्ट स्क्वेअर. ही पहिली केस, केस नंबर 1. रूट्स कसे असणार, रूट्स आर रियल, रॅशनल, अनइक्वल. दुसरं, डी ग्रेटर दॅन 0 बट नॉट परफेक्ट स्क्वेअर, बट नॉट परफेक्ट स्क्वेअर. त्यावेळी रूट्स कसे असणार, रूट्स आर रियल, इरॅशनल, अनइक्वल. तिसरं, डी इक्वल टू 0 असेल तर रूट्स आर रियल अँड इक्वल. रूट्स आर रियल अँड इक्वल. आणि शेवटचा मुद्दा, डी जेव्हा लेस दॅन 0 असेल, रूट्स आर नॉट रियल नंबर्स. रूट्स आर नॉट रियल नंबर्स. These are the 4 things that we must understand about roots of the quadratic equation. Nature of the roots.
ठीक आहे. कसं आहे बघा, या गोष्टी आपणाला जेवढ्या चांगल्या आणि चांगल्या प्रकारे कळेल तेवढं आपणाला चांगलं पुढचं यायला लागतं. आता इथे एक प्रॉब्लेम आपण करूया, म्हणजे मग थांबू आपण. या सर्व गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या असं आपण समजू. क्लिअर झाल्या की नाही मला माहीत नाही, परंतु आय हॅव ट्राईड माय बेस्ट टू मेक द थिंग्स व्हेरी सिम्पल. परंतु ते काम करायला पाहिजे, जास्तीत जास्त प्रॉब्लेम सोडवले पाहिजे. बघा आता इथे डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यातलं एकच करूया आपण. हा जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 2.5 मधल्या तिसऱ्यातला दुसरा प्रॉब्लेम, म्हणजे हा इथला कुठला बघा, 2y² हा प्रॉब्लेम. सो दॅट इज द प्रॉब्लेम गिवन. काय करता येईल बघा त्याच्यामध्ये, 2y² - 7y आणि +2 इज इक्वल टू 0. कम्पेअर जर केलं आपण तर a ची व्हॅल्यू 2 आहे, b म्हणजे आहे -7 आणि c आहे 2. मग डिस्क्रिमिनंट काढा, b² - 4ac म्हणजेच -7चा वर्ग 49 वजा 4 × 2 × 2 म्हणजेच किती झालं, 49 वजा 4 दुणे 8 दुणे 16, 49 वजा 16 म्हणजे आले 33. सो d इज 33 विच इज ग्रेटर दॅन 0 बट नॉट परफेक्ट स्क्वेअर. 33 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का, नाही, बट नॉट परफेक्ट स्क्वेअर. चेक करा कॅल्क्युलेशन. b² वजा 7चा वर्ग 49 वजा 4ac, इथे a आणि c म्हणजे 2 आणि 2 आहेत, त्यामुळे हे 2 2 4 चौक 16, 33 आलं, नॉट परफेक्ट स्क्वेअर. त्यामुळे मगाचा फॉर्म्युला बघा. सो कसं लिहिणार आपण, रूट्स आर रियल, इरॅशनल अँड अनइक्वल. This is the answer to that question. I hope you understand whatever I taught in this lecture. More of such issues we will discuss in the next lecture. Okay, thank you.